कालच खरात बाबाला अटक झाली. आता हा खरात बाबा कोण? तर याच्या कर्मकांडांमुळे सध्या सोशल मीडियावर सगळीकडेच मोठ्या प्रमाणात हा व्हायरल होतोय. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की सगळ्यांचं भविष्य सांगणारा हा ज्योतिषी याला अटक होणार आहे, हे भविष्य कळलं नसेल का? आज माणूस 21व्या शतकात चंद्रावर जाऊन आला आणि आपण कुठे जातोय? भोंदू बाबांकडे. आपण कोणाकडे जातोय? ज्योतिषाकडे. कशाला जातोय? आपलं भविष्य समजून घेण्यासाठी, ज्यांना उद्या त्यांच्या आयुष्यात काय होणार आहे हे माहित नाही, अशा लोकांकडे आपण शिकलेले उच्च विद्याविभूषित लोक त्यांच्याकडे जातो. हा सगळ्यात मोठा आपल्या प्रगतीतला अडथळा आहे. जर असं असतं, ज्योतिषी, भविष्य हे सगळं जर खरं असतं, तर शिवाजी महाराजांनी जे 18 पगड जातीचे लोक त्यांच्यामध्ये समाविष्ट केले होते, त्यासोबतच एक ज्योतिषांची सुद्धा फौज त्यांनी सहज समाविष्ट केली असती. आणि मग जे काही प्रॉब्लेम झाले, बऱ्याच वेळेला स्वराज्य मिळवण्यासाठी जीवपणाला लावावा लागला, या गोष्टी घडल्याच नसत्या. आग्र्याहून सुटका होताना खूप मुश्किल होणार आहे ही भविष्यवाणी झाली असती आणि मग तशी काळजी शिवाजी महाराजांनी घेतली असती. तानाजी जो कोंढाणा जिंकण्यासाठी गेला तो पुन्हा आलाच नाही, ही भविष्यवाणी झाली असती आणि मग तानाजीला तिकडे पाठवलंच नसतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जो आपण हिरा गमावला स्वराज्याचा, वाघ गमावला स्वराज्याचा, छावा गमावला, ते आपले छत्रपती संभाजी महाराज. थोडस जरी भविष्य माहिती असतं तर त्यांना पकडण्यात आलंच नसतं आणि स्वराज्यावर आभाळ कोसळलंच नसतं. असं जर असतं तर ट्रम्पने सगळ्यात हुशार मधला हुशार ज्योतिषी त्याच्या ऑफिसमध्ये नेऊन ठेवला असता आणि आता जे काही सध्या सुरू आहे त्यावर त्याने त्याच्याकडून भविष्य सांगून घेतलं असतं आणि मग जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत ते प्रॉब्लेम सुरू झालेच नसते, ते प्रॉब्लेम सुरू राहिलेच नसते, किंबहुना त्याच्यावर खूप सोल्युशन्स काढले असते त्याने. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनी म्हणती साधू. दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा. 400 वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलंय, हे असे भोंदू आहेत जे कर्म करतात आणि आम्ही खूप साधे आहोत याचा आव आणतात. भोगी विषयांचा सोहळा, सगळ्या विषय सुखांचा उपभोग ते घेतात आणि वर असं म्हणतात, आम्ही तर वैरागी आहोत. कधीही शाळेत न जाणाऱ्या आपल्या बहिणाबाई चौधरी यांनी सांगितलंय, नको नको ज्योतिषा माझा हात नको पाहू, नको नको ज्योतिषा माझा हात नको पाहू, माझे भविष्य आहे मला ठाऊक, माझ्या जवळ नको येऊ. कधीही शाळेत न गेलेली आपली प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या कवितेमध्ये हे लिहून ठेवलंय. मग आपण शिकलेले, आपण सुशिक्षित, आपल्याला या गोष्टी कधी कळणार? आपण या चुकीच्या गोष्टीपासून, आपण या अंधश्रद्धेपासून कधी लांब जाणार आहोत? जर असं असतं की ज्योतिष खरंच आहे, भविष्य खरंच आहे, तर आत्ताच दुबईमध्ये एक ज्योतिषांचं खूप मोठ्या प्रमाणावर संमेलन भरलं होतं आणि या संमेलनामध्ये भारतातील अनेक ठिकाणाहून अनेक ज्योतिषी गेले होते. ते संमेलन झाल्यानंतर ते निघण्याआधीच तिकडे इस्रायल इराण युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धामुळे हे सगळे ज्योतिषी तिकडे अडकले. अडकल्यानंतर त्यांनी खूप पत्रव्यवहार केला, अर्ज भरले, फोन केले की आम्हाला इथून तुम्ही बाहेर काढा, आम्हाला आमच्या देशामध्ये, आम्हाला आमच्या गावामध्ये जाऊ दे. तेव्हा कुठे हो गेलं यांचं भविष्य? यांना माहित नव्हतं का की हे तिकडेच अडकणार आहेत, इस्रायल इराण युद्ध सुरू होणार आहे आणि हे तिकडेच अडकणार? हे भविष्य त्यांना नाही कळलं. आज त्या ज्योतिषांची ही अवस्था आहे की त्यांना दुसऱ्यांनी सोडवायचं आहे, दुसऱ्यांनी त्यातून बाहेर काढायचं आहे. मग तुमचे प्रश्न हे लोक कसे बरं सोडवतील? याचा थोडासा विचार करा आणि श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा नको.